नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण बघत आहोत गणित भाग 1 धडा 2 वर्ग समीकरणे सराव संच 2.2. हा प्रश्न आपल्याला बोर्डाला 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे. चला, प्रश्न पहिला आहे, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. आपल्याला हे अवयव पद्धतीने समीकरणे सोडवायचे आहेत. आपल्याला समीकरण काय दिलेलं आहे, एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. आता ह्यांना अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी बघा, आता इथे काय आपल्याला दिलं आहे 54, तर आपण इथे 54. आता 54चे आपण असे अवयव पाडायचे की त्या दोन संख्येचा गुणाकार 54 आला पाहिजे आणि त्यांची अधिक व वजाबाकी करून उत्तर आपल्याला आले पाहिजे. इथे बघा वजा 15 आहे, तर इथे वजा 15 आलं पाहिजे. जसं की बघा 9 सक 54 होतात आणि 9 आणि 6 15 होतात. तर जसं की आता बघा दोन जोड्या, जसं की आपल्याला जोड्या शोधायच्या असतात. जसं मी समजा आपण एक उदाहरण घेतलं की 9 सक 54 होतं, त्याच्यानंतर 18 त्रिक 54 होतं ना. अशा जोड्या आपल्याला माहिती असतात, पण आपल्याला 6 आणि 9 किंवा 9 आणि 6, 9 सक 54 होतं, तर मग 9 आणि 6 पण घ्यायचे आहेत. का घ्यायचे आहेत, जसं की बघा आता 9 आणि 6 अशा दोन संख्या आपल्याला भेटलेल्या आहेत. जी मोठी संख्या असेल त्याला हे वजाचं चिन्ह, म्हणजे इथे जे चिन्ह असेल मध्ये ते आपण ह्याला लावायचं मोठ्या संख्येला. आता इथे वजा लागलं आहे, तर मग 6 संख्येला कोणता चिन्ह लागेल, 6 संख्येला पण वजाचं चिन्ह लागेल. कारण वजा वजा आपल्याला माहिती आहे अधिक होतं, म्हणजे 9 आणि 6 15 होतील आणि 9 मोठे आहेत म्हणून इथे वजाचं चिन्ह असेल. तर आता आपण लिहिता वेळी उत्तर एक्स वर्ग, आता वजा 15xच्या जागी आपण ह्या दोन जोड्या घेणार आहोत. जसं की वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. बघा आता ह्या वजा 15xच्या जागी आपण ह्या जोड्या लिहिल्या आहेत. आता x वर्ग 9x ह्यांची जोडी बनवूया आणि वजा 6x आणि अधिक 54 ह्यांची जोडी बनवूया. आता ह्या दोघांमधले आपल्याला काय काढायचे, कॉमन पदं काढायचे. जसं की बघा x वर्ग म्हणजे काय असतं, x गुणुले x, बरोबर आहे. त्याच्यानंतर 9x म्हणजे काय, 9 गुणुले x. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा x आणि x हे समान आहेत. मग जे समान आहेत ते आपण काय करूया, बाहेर लिहूया. आणि जे समान आहेत, जसं की x वर्गामध्ये समान राहिलं काय नाही आहे, x राहिलं नाही आहे, तर कंसात आपण x लिहायचं. त्याच्यानंतर बघा इथे वजाचं चिन्ह आहे, मग इथे वजाचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर खाली 9x मध्ये काय राहिले, 9 राहिले, मग इथे 9 राहतील. ठीक आहे, अशा पद्धतीने. दुसऱ्यांदा बघा, जसं की इथं 6x आहेत, मग मी इथे 6x लिहितो, 6 गुणुले x. त्याच्यानंतर 54. आता 54ला आपण काय लिहू शकतो, 6 गुणुले 9 म्हणजे 6 9 54. आता इथे 6 आणि 6 दोघांमध्ये आहेत, मग आता बघा इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून इथं वजा 6 लिहूया. ठीक आहे, चिन्ह बघा, चिन्ह लिहिता वेळी चुकायचं नाही. इथं वजाचं चिन्ह आहे, दोघांमध्ये 6 समान संख्या आलेली आहे, मग इथं 6 लिहूया. आता 6x मध्ये राहिलं काय, x राहिलं आहे, तर कंसात x लिहूया. आणि 54 मध्ये काय राहिलं आहे, 9 राहिलं आहे, तर मग 9 लिहूया. आता इथे बघा इथे अधिकचं चिन्ह आहे, पण इथं अधिकचं चिन्ह आहे याच्या अगोदर पहिलं कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे ते लक्ष द्यायचं. जर कंसाच्या बाहेर जर वजाचं चिन्ह असेल तर हे जे चिन्ह असेल अधिकचं त्याच्या विरुद्ध चिन्ह घ्यायचं. जसं की इथं अधिक आहे तर इथे वजा बरोबर 0. आता मी काय सांगतो त्याच्यावरती लक्ष द्या. बघा कंसाच्या बाहेर जेव्हा वजाचं चिन्ह असतं तेव्हा हे जे चिन्ह असेल, म्हणजे इथलं चिन्ह आपल्याला इथं लिहायचं असतं, पण वजाचं चिन्ह असल्यामुळे ह्याच्या विरुद्ध चिन्ह आपण लिहिलं. जर इथे समजा अधिकचं चिन्ह असतं तर आपल्याला इथे हे चिन्ह बदलायची गरज नाही. आपण पुढील प्रश्नामध्ये पण तुम्हाला मी हे गोष्टी सांगेन, पण लक्षात ठेवा जेव्हा पण कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर ह्याचा विरुद्ध चिन्ह लिहायचं.
आता बघा समान झालेत. जर तुमचे हे दोन समान होतील तरच आपलं गणित हे बरोबर असेल. आता समान झालेत तर मग एकदा ते लिहूया x वजा 9 आणि इथं लिहूया x वजा 6 बरोबर 0. मग इथं लिहूया x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. आता आपण काय करायचं, x बरोबर 0. आता इकडे वजा 9 आहेत, तिकडे जाऊ अधिक 9 होते, म्हणून x बरोबर 9 आणि 0 आणि 9 9, म्हणजे इथे x ची किंमत आपली किती आलेली आहे 9. परत किंवा x बरोबर 0 लिहूया पहिलं. आता इकडे वजा 6 आहे, इकडे येऊन काय होतील अधिक 6. तर मग किंवा x बरोबर 0 आणि 6 किती झाले 6. अशा प्रकारे आपल्याला xच्या दोन किमती मिळाल्या. मग इथं आपण लिहायचं म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 9 व 6 आहे. आपल्याला किती दोन मुले मिळाले 9 आणि 6, किंवा 6 आणि 9 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. अशा प्रकारे बघा पहिलं गणित खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. हे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवा की हे प्रश्न आपल्याला 2 मार्काला विचारलं जाणार आहे बोर्डाच्या परीक्षेला. ठीक आहे. चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरं समीकरण दिलेलं आहे आपलं वर्ग समीकरण x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. आता इथं बघा 20 दिलेले आहेत, तर 20 आपण 20 कोणत्या पाड्यात येतात त्यात ते 2 नंबर आपण लिहायचे. आता भरपूर आपल्याकडे जोडे असतील, जसं की बघा 5 दुने 10 सॉरी 5 चोक 20. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 पंचे पण 20 होतात, तर मग आपण हेच लिहूया. किंवा 10 दुने 20 ना, परत 20 एके 20. अशा भरपूर जोड्या आपल्याला भेटतात. पण आपल्याला एक अशी जोडी शोधायची आहे ज्याचं बघा इथे आपल्याला उत्तर काय पाहिजे. बघा हे नंबर, इथे जे नंबर असतो ना ते आपल्याला उत्तर पाहिजे असतं. आता 100 अगोदर काहीच नाही, म्हणजे इथे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे 1 घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे. तर मला सांगा आता बघा 5 चोक 20 बरोबर आहे. आता 5तून 4 मी वजा केले तर 1 उत्तर येईल. आता 10तून जर 2 वजा केले या अधिक केलं तर इथं 10तून 2 वजा केले तर 8 उत्तर येईल. 10तून 2 अधिक केले तर 12 उत्तर येईल. तर आपण इथे 5 आणि 4 ही जोडी घेऊया. आता 5 आणि 4, आता चिन्ह कोणते द्यायचं लक्षात ठेवायचं. जी मोठी संख्या आहे ना त्याला हे मधलंच चिन्ह द्यायचं. तर आपण इथं अधिक चिन्ह देऊ. ठीक आहे. आता दुसऱ्या संख्येला चिन्ह कसं ठरवायचं. जर समजा बघा इथे अधिक आहे, जर मी इथं अधिक केलं तर अधिक 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 होईल, म्हणजे 5 आणि 4 9 होतील. पण आपल्याला तर 1 पाहिजे, मग इथं आपण कोणतं चिन्ह देणार वजाचं, कारण अधिक आणि वजा वजा होतं. मग 5तून 4 गेले 1 राहिला आणि 5 मोठे आहेत म्हणून इथे अधिकचं चिन्ह येईल. तर आपल्याला 2 जोड्या मिळालेल्या आहेत. तर इथे x वर्ग, आता ह्या xच्या जागी आपण काय लिहिणार अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. आता बघा ह्या xच्या जागी आपण ह्या जोड्या लिहिल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांची जोडी आणि ह्या दोघांची जोडी. आता पहिली जोडी आपली काय आहे x वर्ग आणि 5x. आता याच्या दोघांमध्ये आपण समान पद काढूया. x वर्ग म्हणजे काय आपण लिहितो x गुणुले x आणि 5x म्हणजे काय 5 गुणुले x. बघा इथे x आणि x समान आहेत, तर आपण जे समान आहे ते बाहेर लिहूया. आणि जे समान नाही आहेत जसं की इथे x समान नाही तर मग x अधिकचं चिन्ह आणि इथे 5 कंस पूर्ण. आता पुढे वजाचं चिन्ह आहे तर वजा. आता 4x बरोबर आणि 20. तर 4x म्हणजे काय 4 गुणुले x आणि 20 4 पंचे 20. बघा इथे 4 आणि 4 समान आलेत, तर आपण इथे 4 लिहू. आणि कंसात काय राहील x आणि 5 बरोबर 0. आता इथं चिन्ह बघा, चिन्ह मी काय सांगितलं आहे
कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे? वजा. जर वजा चिन्ह असेल तर इथे जर चिन्ह असेल त्याच्या विरुद्ध इथं चिन्ह लिहायचं. म्हणजे जर आता इथे वजा आहे तर मग इथे काय होईल? अधिक. ठीक आहे. बघा हे दोन समान झालेत. हे जेव्हा दोन समान होते ना तेव्हा तुमचं उत्तर बरोबर असेल. तर म्हणून आता जे समान झालेत ते एकदा लिहूया. आणि जे बाहेर आहेत एक्स इकडे काय आहे? -4 बरोबर 0. हे आपल्याला 8वीला पण गणितं होती. त्याच्यानंतर x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. आता आपण इथं काय लिहिणार? x बरोबर 0. आता इथे अधिक 5 आहेत, इकडे -5 किंवा x बरोबर 0. आता इथे -4 आहेत, मग इथे अधिक 4 होतील. म्हणून x बरोबर 5तून 0 गेले 5. आता 5 मोठे आहेत म्हणून इथं वजाचं चिन्ह आहे. किंवा x बरोबर 0 आणि 4 किती होतात? 4. बघा इथे दोन्ही मुळे आपल्याला इथे मिळालेली आहेत. ठीक आहे. लास्टला आपण काय लिहितो? म्हणून वर्ग समीकरणाची मुळे किती आहेत? -5 व 4 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं दुसरं गणित संपलेलं आहे. चला आता आपण तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न दिला आहे 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. जेव्हा आपल्याला असा प्रश्न येईल तेव्हा बघा, आता जर आपण दोन गणितं बदलली तर इथे वायच्या अगोदर काहीही सहगुणक दिलं नव्हतं. आता इथं आपल्याला 2 सहगुणक दिलेत वाय वर्गाचा. त्याच्यानंतर इथे किती आहे? 13. मग 13 दुने बघा इथे 13 गुणिले 2, 13 दुने किती आले? 26. ठीक आहे. आता 26ची आपल्याला अशा जोड्या शोधायच्या आहेत. 26 त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 27. बघा आता 26 कोणत्या पाड्यात येतात? 26 एके 26. त्याच्यानंतर येतं 13 दुने 26. ठीक आहे. या दोन पाड्यांमध्ये तर 26 येतात. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला दोन जोड्यांपैकी कोणती जोडी घ्यायची? आता 13 आणि 2 15 होतात, किंवा 13मधून 2 गेले 11 राहतील. ठीक आहे. आपल्याला किती पाहिजेत? 27 पाहिजेत. मग 26 आणि 1 27 होतं. ठीक आहे. आपण ही 26 आणि 1 हीच जोडी घेऊया. आता चिन्ह कोणती लावायची? आताच मी तुम्हाला सांगितलं, जी मोठी संख्या असेल त्याला इथलं चिन्ह, मग इथे अधिकचं चिन्ह येईल. ठीक आहे. आता अधिक आणि अधिकच अधिक होतं ना, मग एकाला पण अधिकचं चिन्ह आहे. ठीक आहे. तर आता इथे 2y वर्ग अधिक 26y अधिक 1y अधिक 13 बरोबर 0. ठीक आहे. या 27yच्या जागी आपण काय लिहिलं? हे लिहिले, ह्या जोड्या लिहिल्यात. आता इथे 1y लिहिलात तरी चालेल किंवा फक्त y लिहिलात तरी तुम्हाला चालेल. आता बघा आपल्या जोड्या कोणत्या आहेत? 2y वर्ग आणि 26y. आता बघा 2y वर्ग म्हणजे 2 गुणिले y गुणिले y, आणि 26ला आपण 13 गुणिले 2, 13 दुने 26 गुणिले y असंही लिहू शकतो. आता इथे y आणि y समान आहेत, परत 2 आणि 2 पण समान आहेत, तर मग 2y. आता राहणार का इकडे y अधिक इथे किती राहिले? 13. आता 13 लिहूया. त्याच्यानंतर पुढे अधिकचं चिन्ह आहे. आता 1y बरोबर काय लिहू शकतो? 1 गुणिले y, आणि 13ला काय लिहू शकतो आपण? 13 एके 13. आता इथे 1 आणि 1 समान निघेल, मग 1 लिहूया. राहिलं काय? y अधिक खाली 13 राहिलेत, मग इथे 13 बरोबर 0. आता जर समजा आपण इथे 1 लिहिला नसता, फक्त yच लिहिलं असतं, तर आपल्याला समजलंच नसतं की काय म्हणजे काय समान निघतील. तर जेव्हा आपण
दोन जोड्यांमध्ये समान निघत नसेल तर आपण त्याच्या जागी काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो. ठीक आहे. आता आपण इथे लिहूया y अधिक 13 आणि दुसरी जोडी आपली आहे 2y अधिक 1 बरोबर 0. आता इथे लिहा y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. आता y बरोबर 0. आता इकडचे अधिक 13 इकडे येऊन वजा 13 होते किंवा 2y बरोबर 0. इकडे अधिक 1 आहे तिकडे येऊन वजा 1 होते. ठीक आहे. म्हणून y बरोबर 13तून 0 गेले 13 मोठे आहेत म्हणून वजाचं चिन्ह येईल. किंवा ते इथे बघा 2y बरोबर इथे काय आहे 1 मोठे आहे म्हणून वजा 1. आता ही तर आपलं उत्तर आलेलं आहे. आता इथे थोडंसं आपल्याला परत करावं लागेल. बघा y बरोबर इथे वजा 1. आता हे 2 गुणवले आहेत मग इकडे येऊन काय होतील भागिले. तर इथे y ची किंमत आपल्याला आलेली आहे वजा 1/2. तर इथं आपण लिहायचं म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वजा 13 व वजा 1/2 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं तिसरं गणित हे झालेलं आहे. फक्त तुम्हाला ह्या जोड्या आणि ह्या ज्या संख्या आहेत आणि त्यांना चिन्ह हे बरोबर देता आलं पाहिजे. आता बघा इथे चिन्ह तुम्हाला मी सांगितलं की जी मोठी संख्या असेल त्याला तर हे चिन्ह द्या आणि त्याच्यानंतर इथं काय यात अधिक असेल यात वजा असेल तर तेही तुम्हाला जमेल. थोडासा सराव करा. चला आता आपण चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न दिला आहे 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. आता हे आपल्याला सामान्य रूपात नाही दिलेलं आहे तर आपण काय लिहिणार त्याला सामान्य रूपात घेऊ. 5m वर्ग तर इकडे अधिक आहेत इकडे येऊन वजा 22m परत इकडे अधिक 15 आहेत इकडे वजा 15 बरोबर 0. बघा आता इथे पण आपल्याला सहगुणक दिलेला आहे. मग 5 आणि 15चा जर गुणाकार केला तर किती उत्तर येईल 15×5 = 75. आता 75 आपल्याला असे शोधायचे आहेत की त्याचं उत्तर किती आलं पाहिजे वजा 22. आता मला सांगा 75 कोणत्या पाड्यात येतात. पहिलं तर 25×3 = 75 त्याच्यानंतर 15×5 = 75. ठीक आहे. परत 75×1 = 75 असंही होऊ शकतं. तर 3 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. जर समजा पहिली जोडी मी 15 आणि 5ची घेतली इथे 15 आणि 5ची. आता मला सांगा 15 आणि 5 किती होतात 20. जर दोघांची बेरीज केली तर आपल्याला 22 पाहिजे तर आपल्याला ही घ्यावी लागेल 25 आणि 3 ही जोडी घ्यावी लागेल. आता 25 ही मोठी संख्या आहे त्याला कुठलं चिन्ह द्यायचं वजाचं. आता 3ला कोणतं चिन्ह देणार 3ला चिन्ह द्यायचं जर इथं वजाचं चिन्ह दिलं तर वजा वजा अधिक होईल मग 25 आणि 3 28 होतील. आपण इथं अधिकचं चिन्ह देऊया कारण वजा आणि अधिक वजा होतं म्हणजे 25मधून 3 गेले 22 राहिले. 25 मोठे आहेत म्हणून इथं वजाचं चिन्ह. तर मग 5m वर्ग तर ह्याच्या जागी आपण काय लिहूया वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. आता ह्या ज्या किमती आहेत बघा ह्या जोडीत आपण लिहिलेत त्या जोडीना तर जसं 25ला काय चिन्ह होतं वजाचं तर मग इथं चिन्ह वजाचं चाललं पाहिजे. आता इथं 3 अधिक आहे मग अधिक 3. नाही तर तुम्ही विचार कराल की सरांनी कोणते चिन्ह कसे काय लिहिले तर जे आपण संख्या निवडलेल्या असतात त्यांना जे चिन्ह असेल तेच आपण त्यांना लिहायचं. आता आपल्या जोड्या पहिली जोडी आहे 5m वर्ग आणि 25m. आता 5m वर्ग 5 गुणुले m गुणुले m बरोबर आहे. 25ला आपण 5 गुणुले 5 5 5 25 गुणुले m. तर इथे m आणि m समान
परत 5 आणि 5 समान आहेत म्हणजे इथे 5m लिहूया. राहिलं काय m आणि इथे 5. लवकर सांगा ह्याच्या दोघांमध्ये कोणतं चिन्ह येईल? चिन्ह येईल आपलं इथलं वजाचं. आता त्याच्यानंतर पुढे अधिकचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर 3m आणि 15. आता 3 गुणुले m, 15ला काय लिहूया? 3 गुणुले 5, 3 5 15. 3 आणि 3 समान, मग 3 लिहूया. राहिले काय m. त्याच्यानंतर बघा इथे वजाचं चिन्ह आहे, इथं वजा आणि 5 राहिलेत, मग 5 बरोबर 0. बघा कंसाच्या जर बाहेर अधिकचं चिन्ह असेल तर चिन्ह आपल्याला बदलायची गरज नाही. जर वजा असेल तर चिन्ह बदलायचे असतात. आता इथं लिहूया m वजा 5 आणि 5m अधिक 3 बरोबर 0. आता m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून m बरोबर 0. आता हे वजा 5 आहे तिकडे येऊन अधिक 5 होतील किंवा येथे 5m बरोबर 0 अधिक 3 इकडे येऊन वजा 3 होतील. मग m बरोबर 5 उत्तर येईल. इकडे काय येईल? 5m बरोबर 3तून 0 गेले 3. 3 मोठे आहेत म्हणून इथं वजाचं चिन्ह आहे. ते इथं लिहूया लास्टला किंवा m बरोबर वजा 3. आता हे गुणुले तिकडून भागिले होते. ठीक आहे. तर m ची किंमत आली आहे वजा 3/5. ते इथं लास्टला आपण लिहूया प्रगत समीकरणाची बरे 5 व वजा 3/5 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं चौथंही गणित झालेलं आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता इथे बघा आपल्याला प्रश्नामध्ये छेदस्थानी किती संख्या दिलेली आहे? 2 दिलेली आहे. घाबरायचं काही कारण नाही. काय करायचं? तिन्ही पदांना कितीने गुणूया? 2ने. म्हणजे बघा 2x वर्गला 2ने गुणलं, वजाचं वजा, 2xला परत 2ने गुणलं, अधिकचं अधिक, 1/2ला परत कितीने गुणायचं? 2ने गुणायचं बरोबर 0ला पण कितीने गुणलं? 2ने. दोन्ही बाजूस काय केलं आपण? 2ने गुणलं. जर समजा इथं 3 असेल तर 3ने गुणायचं, 4 असेल तर 4ने गुणायचं. म्हणजे छेदस्थानी आपल्याला घालवण्यासाठी जी संख्या आपल्याला दिलेली आहे त्याने सर्व पदांना गुणायचं. त्याच्यानंतर बघा 2 दुने 4, मग 4x वर्ग वजाचं वजा, 2 दुने 4 xचा x अधिक, त्याच्यानंतर हे 2 आणि हे 2 कट होतील, एकाचा 1 राहील बरोबर 2ने 0ला गुणलं तर 0 उत्तर आहे. हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे 4 आहे, इथे 1 आहे, मग 4 1 4. आता मला सांगा 4 कोणत्या कोणत्या पाड्यात येतात? 4 1 4, त्याच्यानंतर 2 दुने 4, बस 4 एवढ्याच पाड्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आपल्याला इथे किती पाहिजेत? वजा 4 ना, इथे वजा 4 आहे तर इथं वजा 4 किंमत पाहिजे. तर बघा 4 1 4 जर इथं मी लिहिलं तर 4मध्ये 1 मिळवलं तर 5 उत्तर येईल आणि 4तून 1 वजा केला तर 3 उत्तर येईल. मग आपण हे घेऊ शकत नाही. आपण जोडी कोणती घ्यावी लागेल? 2 आणि 2ची. आता चिन्ह कोणते द्यायचे? बघा मोठी संख्या. आता बोल सर इथं तर दोन्ही पण सेमच आहेत, दोघांपैकी कोणत्या संख्येला पण हे चिन्ह द्या. आणि इथं पण वजाच होणार आहे कारण वजा वजा अधिक होतं. मग 2 आणि 2 4. ठीक आहे. तर इथं आपण काय लिहिणार? 4x वर्ग वजा
2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0. बघा ह्याच्या जागी आपण काय लिहिल्या, ह्या जोड्या, आणि ह्या जोड्यांना जे चिन्ह आहेत ना वजा वजा, तेच आपण येथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ही एक जोडी, ही एक जोडी. आता 4x वर्ग आणि 2x. 4x म्हणजे की 4x वर्ग म्हणजे आपण लिहू शकतो 2 गुणिले 2 बेदुने 4 गुणिले x गुणिले x. xचा वर्ग म्हणजे काय आपण लिहू शकतो x गुणिले x, आणि 4च्या जागी काय लिहिलं बेदुने 4 बरोबर 2 गुणिले x. आता इथे 2 2 कॉमन निघाले, x आणि x सेम निघाले. तर आता इथे 2x राहतील, कंसात काय राहील बघा, वरती राहिलं आहे 2x वजाचं चिन्ह. आता इथे खाली काहीच नाही राहिलं आहे. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जर काय नाही राहिलं तर आपलं 1 लिहायचं. त्याच्यानंतर बघा 2x म्हणजे 2 गुणिले x, इथे 1 आहे, एकाचं 1. आता ह्या दोघांमध्ये तर काहीच नाही समान काढायला ना, दिसते तुम्हाला? बघा इथे दोघांमध्ये काही समान काढायला आहे का, नाही आहे. तर मग आपण काय करूया, जर समान नसेल तर बघा वजाचं चिन्ह देऊया, आणि इथे 1. मी मगाशी सांगितलं होतं की जर समान नसतील निघत तर आपण काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय राहिलं 2x, इथे खाली काय राहिलं आहे 1. चिन्ह कोणतं लिहिणार, अधिक लिहिणार का, नाही, कारण म्हणजे कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे, वजाचं आहे, मग इथं अधिक वजा होईल बरोबर 0. बघा समान आले. आता इथं लिहूया 2x वजा 1 आणि 2x वजा 1 बरोबर 0. बघा 2x वजा 1 हे लिहिलं आणि बाहेरचे लिहिले. आता इथं लिहूया 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0. दोन्ही साईडला समानच आलेलं आहे. आता 2x बरोबर 0, आता इथे वजा 1 आहे, इकडे अधिक 1 होईल, किंवा इकडं पण तेच 2x बरोबर 0 वजा 1 इकडे अधिक 1 होईल. मग 2x बरोबर 1 किंवा 2x बरोबर 1. आता x बरोबर 1, आता इकडे गुणिले 2 आहेत, मग इथे भागिले 2, किंवा x बरोबर 1 इकडे गुणिले 2 आहेत, इकडे येऊन भागिले 2. आता xच्या किमती आपल्याला समानच मिळालेल्या आहेत. ठीक आहे, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 1/2 व 1/2 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं 5वं गणित झालेलं आहे. बघा 6वं गणित आहे आपलं 6x वजा 2/x बरोबर 1. आता आपणच गणित केलं की इथं बघा, इथं पण छेदस्थानी किती आहे, x आहे. तर मी आताच तुम्हाला सांगितलं की जर छेदस्थानी काही असेल तर सर्व पदांना त्या संख्येने त्या इथं जसं x दिले तर x ने गुणायचं. तर बघा 6x ला x ने गुणलं, 2/x ला x ने गुणलंय, आणि इकडे 1 ला x ने गुणलंय. तर 6x ने x ला गुणलं तर 6x वर्ग होईल. नंतर इथे x आणि x कॅन्सल होतील, इथे 2 राहील, आणि 1 ने x ला गुणलं तर 1x असं उत्तर येईल. आता हे बघा, ह्याला सामान्य रूपात आपण लिहूया 6x वर्ग. आता 1x त्या साईडला आहे, मग इकडे येऊन तो अधिकमध्ये हे तो वजामध्ये होईल, वजा 2चे वजा 2 इकडेच राहतील बरोबर 0. आता इकडे 6 आहे, इथे 2 आहे, 6 2 किती होतात 12. आता 12चे अवयव काय पाडणार आपण, बेसक 12, 3 चौक 12, 12 एके 12. आता 2 आणि 6 जर आपण घेतलं, आपल्याला काय पाहिजे, वजा 1 किंमत पाहिजे. 6तून 2 गेले तर 4 राहतात, आणि 6 ने 2 8 होतात. मग आपल्याला 3 आणि 4 ही किंमत घ्यावी लागेल.
आता चिन्ह कसे द्यायचे? मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आणि 3ला कोणतं चिन्ह आहे? अधिकचं आहे. जर वजाचं दिलं तर वजा वजा अधिक होईल, मग इथे अधिकचं चिन्ह आहे. इथं लिहायचं 6x वर्ग वजा अधिक 3x वजा 4x वजा 2 बरोबर 0. याच्या जागी आपण हे लिहिलं आहे. आता ह्या जोड्या आपल्या काय आहे? 6x वर्ग 3x. 6x म्हणजे काय? 2×6 गुणुले x आणि x. 3 गुणुले x. 3 आणि 3 समान निघाले, x आणि x समान निघाले, मग इथं 3x समान निघालेत. वरती काय राहिलं? 2x. अधिक खाली काहीच नाही राहिलं, मग काय लिहायचं? 1 वजा 4x म्हणजे काय? 2×4 गुणुले x. ठीक आहे. आणि 2चे 2 आहेत, मग आता आपण 2चे 2च लिहूया. त्याच्यानंतर समान कसे काढायचे बघा? 2 आणि 2 समान आहेत, मग 2 लिहा. वरती काय राहिले आहे? 2x. खाली काय राहिले आहे का? नाही, मग 1 लिहूया. पुढं 0. चिन्ह कोणतं येईल इथे? कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, इकडे वजा आहे, मग इथे अधिक. बघा सेम. जर नाही समजलं तर हेच इथं लिहायचं. समान असेल तर ॲक्च्युली हे बरोबर समान आलं तरच आपलं बरोबर असतं. जर इथं चिन्हामध्ये आता जसं की तुम्ही इथं वजाचं चिन्ह लिहिलं, इथं लक्ष द्याल तर अरे इथं तर अधिकचं चिन्ह आहे, इकडं तर वजाचं चिन्ह लिहिलं तर मग चुकलं. मग इथं जर अधिकचं चिन्ह आहे तर मग इथे अधिकचं चिन्ह करायचं. इथे काय येईल? 2x अधिक 1 आणि 3x वजा 2 बरोबर 0. आता 2x अधिक 1 बरोबर 0 किंवा 3x वजा 2 बरोबर 0. आता 2x बरोबर 0, इकडे अधिक 1 आहे, तिथं वजा 1, किंवा 3x बरोबर 0 अधिक 2. आता 2x बरोबर इथे वजा 1 किंवा 3x बरोबर किती होतील? इथे 2. आता x बरोबर वजा 1, इकडे गुणुले तिकडे येऊन भागिले होते, किंवा x बरोबर 2, आता हे 3 गुणुले इकडे येऊन भागिले होते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला xच्या किमती मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे लिहूया, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वजा 1/2 व 2/3 आहे. बघा 7वा प्रश्न बघा. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता मी इथे कृती नाही लिहिलेली आहे मित्रांनो, तुम्हाला हे पूर्ण मी गणित सोडवून दाखवतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की कोणते कोणते उत्तर आहेत ते तुमची बॉक्समधली आहेत, म्हणजे कृतीमधली आहेत. आपण पहिले हे पूर्ण गणित सोडवून घेऊया आणि तुम्हाला हे पूर्ण गणित चांगलं व्यवस्थित समजलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण उत्तर कसं लिहिणार? आता बघा, इथे वर्गमुळात 2 आहेत आणि इकडे 5 वर्गमुळात 2 आहेत. तर वर्गमुळात 2 गुणुले 5 वर्गमुळात 2. जर ह्या संख्येचा आपण गुणाकाराने विचार केला, आपल्याला काय पाहिजे? 7x पाहिजेत. बरोबर. पहिला ह्यांचा दोघांचा गुणाकार करू. बघा 5 वर्गमुळाच्या इथे काही नाही, म्हणजे काय आहे? 1. 5 1 5 गुणुले हे वर्गमुळात आहेत ना, त्यांना आपण एकाच वर्गमुळात करू. 9वीला तुम्ही हे शिकला असेल. त्याच्यानंतर 5 गुणुले
2 4, मग हे वर्गमुळात 4 झाले. 5 गुणुले 4चं वर्गमूळ किती 2, मग 5 2 किती 10. आता 10चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्याचं उत्तर किती आलं पाहिजे +7. आता मला सांगा 10 कोणत्या पाड्यात येतात, 2 पंचे 10, 10 एके 10. ठीक आहे. आता 10 ने 1 घेतली तर आपलं येणार नाही. 2 आणि 5 ही संख्या घेऊया. आता चिन्ह कसे द्यायचे, मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह, 2ला पण आपल्याला अधिकचं चिन्ह द्यावं लागेल, वजाचं दिलं तर चुकेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण काय लिहिणार बघा, सर्वात पहिलं वर्गमुळात 2 x वर्ग. आता 7 च्या जागी आपण काय लिहिणार, हे अधिक 2x अधिक 5x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. 7 च्या जागी आपण हे लिहिलं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता बघा जसं इथे मी वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 त्यांचा गुणाकार केला तर किती उत्तर आलं, 4 उत्तर आलं. 4चं वर्गमूळ किती 2. जर समजा वर्गमुळात 4चं उत्तर 2 येतं आहे, 2 मी असंही लिहू शकतो. म्हणजे काय मित्रांनो बघा, जर वर्गमुळात 2 गुणुले वर्गमुळात 2चं उत्तर आपल्याला 2 येतं आहे. ठीक आहे. तर जर आपल्याकडे 2 ही संख्या आहे तर आपण ह्याचं उत्तर असंही लिहू शकतो की नाही. म्हणजे बघा मला बोलायचं काय आहे, जर समजा वर्गमुळात 2 x वर्ग, आता हे 2x आहेत. ठीक आहे. ह्या 2xच्या जागी मी वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 गुणुले वर्गमुळात 2 x अधिक 5x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता मित्रांनो इथं मी काय केलं बघा, हे 2x आहेत ना आपले, ह्या 2xच्या जागी मी हे लिहिलेलं आहे 2च्या जागी. आता बघा मी आता सांगितलं तुम्हाला 2च्या जागी 2 म्हणजे काय, 2च्या जागी आपण काय लिहिलेलं आहे वर्गमुळात 2 वर्गमुळात 2, कारण ह्याचं उत्तर हे 2च येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बाकीचे जी पदं आहेत ती आपण तशीच लिहिलेली आहेत. आता इथं होईल काय, आपल्याला हे ना इथे जे समान आपण काढतो ना ते काढायला आपल्याला जास्त त्रास होणार नाही. जसं की बघा √2x वर्ग आणि √2 गुणुले √2x. ठीक आहे. आता इथे बघा, आता √2 म्हणजे √2चं √2च लिहूया, गुणुले x वर्ग म्हणजे काय x गुणुले x. आणि हे तर आहे तसंच लिहायचं कारण आपण त्याचा अगोदरच अवयव पद्धतीने पाडलेलं आहे. √2 गुणुले √2 गुणुले x. आता बघा √2 आणि √2 ना, म्हणजे वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 हे तर समान आहे, x आणि x समान आहे. तर इथे काय लिहू आपण, वर्गमुळात 2x बरोबर आहे. त्याच्यानंतर राहिलं काय इथे बघा, इथे x राहिलं आहे अधिक खाली काय राहिलं आहे वर्गमुळात 2. ठीक आहे. परत अधिक, आता दुसरी आपली जोडी काय आहे ही 5x आणि 5 वर्गमुळात 2. 5x म्हणजे काय 5 गुणुले x आणि 5 गुणुले वर्गमुळात 2 असंही मी लिहू शकतो याला. आता इथे 5 आणि 5 समान आहेत, मग इथे 5 कंसात काय येईल x आणि वर्गमुळात 2. तर इथे x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. बघा इथे समान आलेलं आहे. ह्याच कारणासाठी आपण हे जे 2x आहेत त्याला आपण ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्हाला समजलं नाही, समजलं ना तर मला कमेंट करा की सर ही तुमची जी ट्रिक आहे ती आम्हाला समजली आणि आवडली ही सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर x अधिक वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0. आता x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0 किंवा वर्गमुळात 2
एक्स अधिक 5 बरोबर 0. त्याच्यानंतर आपण काय लिहूया, एक्स बरोबर 0, इकडे अधिक आहे तिकडे पण वजा वर्गमुळात 2, किंवा इथे वर्गमुळात 2x बरोबर 0, आता इकडे अधिक 5 आहे इकडे येऊन वजा 5 होतील. त्याच्यानंतर x बरोबर 0तून आता ह्याचं उत्तर काय आहे, वर्गमुळात 2, इथे वजाचं चिन्ह आहे वजा, किंवा इथे काय येईल वर्गमुळात 2x बरोबर 5तून 0 गेले 5, 5ला वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 5. आता इथे x बरोबर वजा वर्गमुळात 2, किंवा इथे लिहायचं x बरोबर वजा 5, आता इकडे गुणुलेत इकडे येऊन काय होतील भागिले. बघा इथे आपल्याला एक्सची किंमत मिळालेल्या आहे. अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. इथे लिहूया लास्टला, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे x बरोबर वजा 2 वर्गमुळात व x बरोबर वजा 5 छेद वर्गमुळात 2 आहे. ठीक आहे. आता उत्तराला बघा मी बॉक्स केलेले आहेत इथे इथे. आता इथे बघा आपल्या कृतीमध्ये आहे ना, हे x इथे आहे आणि वर्गमुळात 2 इथे आहे, तर इथे घाबरायची काही चिंता नाही आहे. आता इथे x इथे आलं आणि हे वर्गमुळात 2 आलं, तर ह्या ज्या संख्या आहेत ना वर्गमुळात 2x त्या इथे येतील, वर्गमुळात 2x अधिक 5 आणि ते वर्गमुळात 2x अधिक 5. जर तुम्हाला तशा पद्धतीने गणित पाहिजे असेल उत्तर, तर मला तसंही कमेंट करा, मी तुम्हाला त्यामध्ये जसं पुस्तकामध्ये जी उत्तरं येत आहेत त्या प्रकारचं मी तुम्हाला हे गणित त्या पद्धतीने सोडून देईल. पण मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुम्ही हे अशा पद्धतीने पण गणित सोडवलं तरी तुम्हाला मार्क पूर्ण मिळतील. ठीक आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता इथे आहे 3 दुने किती होतात 6. आता 6चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत, त्याचं उत्तर किती आलं पाहिजे वजा 2 वर्गमुळात 6. तर इथे आपल्याला वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 ही जोडी घ्यावी लागणार आहे. आता चिन्ह कोणते देणार आपण, एकाला तर चिन्ह इथं वजाचं येईल. आता इथं अधिक आलं तर वजा अधिक वजा होतं, पण आपल्याला इथे वजाचं चिन्ह द्यावं लागेल, कारण वजा वजा अधिक होतं. तर इथे 1 आणि 1 2 होतील आणि वर्गमुळाचे 6, तर इथे दोघांना पण आपल्याला वजाचं चिन्ह द्यावं लागणार आहे. तर आपण आता इथे 3x वर्ग वजा, आता ह्या जागी काय लिहिणार आहोत 6 वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. त्याच्यानंतर पुढची स्टेप मित्रांनो मी इथे लिहितो आहे, कारण पुढची स्टेप मोठी आहे. आता 3x वर्ग ह्या संख्येचे आपण काय करूया, पहिले अवयव पाडून घेऊया. आता 3चे अवयव काय येतील, वर्गमुळात 3 गुणुले वर्गमुळात 3. आता x वर्गाचा आपण x वर्गच लिहूया, बरोबर आहे. वजा वर्गमुळात 6चे अवयव आपण पाडूया, वर्गमुळात 3 गुणुले वर्गमुळात 2 x 6x, परत वर्गमुळात 3 गुणुले वर्गमुळात 2 x अधिक 2चे काय येणार वर्गमुळात 2 गुणुले वर्गमुळात 2 बरोबर 0. जेव्हा पण तुम्हाला असं वर्गमुळातलं येईल तेव्हा तुम्हाला असे अवयव पाडावे लागतील. तर बघा ही एक जोडी होईल आपली आणि ही एक जोडी, बरोबर आहे. आता ह्या दोघांमधले आपल्याला काय करायचे आहेत, समान
पदं काढायची. जसं की बघा इथे वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 दोघांमध्ये आहे, तर आपण इथे लिहूया. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे पण x आहे, इकडे पण x आहे. आता इकडे x वर्ग आहे. x वर्ग म्हणजे काय, x गुणुले x, बरोबर आहे. तर इकडचा एक x गेला, इकडचा एक x गेला, म्हणजे x समान आहेत. आता कंसात राहील इकडे वर्गमुळात 3 राहिलं आहे. आता ह्या दोघांमधला एक तर गेला आहे, एक राहिलं आहे, म्हणजे वर्गमुळात 3x इथे राहतील, वजा इथे वर्गमुळात 2 राहील, परत वजा. आता ह्या दोघांमध्ये बघा इथे वर्गमुळात 2 वर्गमुळात सेम आहेत, तर ते आपण बाहेर लिहू. आतमध्ये काय येणार, वर्गमुळात 3 एक्सचा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. आता इथं बघा इकडे वजा आहे, इकडे अधिक आहे, तर इथं तर आपलं गणित चुकलं ना. मी तुम्हाला लास्ट टाईमच सांगितलं होतं. तर इकडे वजा आलं आहे, आपले बघा पदं तर सेमच आहेत, पण इकडे वजा आहे, पण इकडे तर अधिक लिहिलं आहे. तर आता ही चूक कशी तुम्ही शोधाल, बघा चुकी काय झाली आपली, कंसाच्या बाहेर काय चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल, तर इथलं जे चिन्ह असेल ते आपण काय करायचं असतं, बदलायचं असतं. म्हणजे इथे अधिक आहे, तर इथे काय होईल, वजा होईल मित्रांनो. ठीक आहे. ही चुकी लक्षात ठेवायची आहे, परीक्षेला करायची नाही, बरोबर. त्याच्यानंतर आता आपण काय करू, जे समान कंसात आलेले आहेत ते एकदा लिहू आणि कंसाच्या बाहेरचे एकदा, बरोबर 0. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0, किंवा इथे पण तेच वर्गमुळात 3x वजा इथे बघा इथे वर्गमुळात 2. अशा चुका आपण करत असतो. ठीक आहे. इथे वर्गमुळात 2 लिहायचं आहे, बरोबर 0. ठीक आहे. आता आपण काय करणार, इथे वर्गमुळात 3x बरोबर 0 वजाचं अधिक वर्गमुळात 2, किंवा इथे पण वर्गमुळात 3x बरोबर 0 वजाचं अधिक वर्गमुळात 2. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची स्टेप काय आहे आपली, वर्गमुळात 3x बरोबर इथे येईल वर्गमुळात 2, किंवा वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2. ठीक आहे. आता आपल्याला x बरोबर वर्गमुळात 2 आता इकडे गुणुले, तिकडे येऊन काय होतील ते भागिले, किंवा x बरोबर वर्गमुळात 2 इकडच्या गुणुले इकडे येऊन भागिले. अशा प्रकारे हे जे गणित आहे आपलं पूर्ण झालेलं आहे. आता ह्या गणितामध्ये मी मुद्दामून काही चुका केलेल्या आहेत, जेणेकरून मुलांना समजेल की आपण काय चुकतो ना. तर तुमच्या पण ह्या चुका होत असतील, तर ह्या ज्या चुका आहेत त्या कशा दुरुस्त करायच्या, कशा, तर त्याच्यावरती लक्ष द्या. आणि हातातले जे आपले 2 मार्क आहेत, कारण हा प्रश्न जो आहे आपल्याला 2 किंवा जर असा मार्क आला तर 3 मार्क, हा प्रश्न 3 मार्काचा आहे, आणि ह्याच्या अगोदर आपण जी गणितं केली आहेत ती 2 मार्काची आहेत. तर हातातले मार्क घालवू नका. ठीक आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघूया. 9 आपल्याला दिलं आहे 2m कंसात m वजा 24 बरोबर 50. आता इथे आपण पहिलं 2m गुणुले mला गुणायचं वजा 2m गुणुले 24 बरोबर 50. जेव्हा पण आपल्याला असं दिलं जाईल तर आपल्याला ह्या संख्येने कंसातल्या एका संख्येला गुणायचं आहे आणि ह्यानी ह्याला गुणायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता 2mने mला गुणलं तर इथे येईल 2mचा वर्ग वजा 24 दुने 48m बरोबर 50. आता हे जे आपल्याला समीकरण आलेलं आहे वर्ग समीकरण, त्याला आपण सामान्य रूपात लिहू. कसं लिहिणार, 2m वर्ग वजा 48m. आता अधिक 50 त्या साईडला आहेत बरोबरच्या, इकडे येऊन काय होतील वजा 50
बरोबर 0. ठीक आहे. तर 50 दुणे किती होतात? 100. 100चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत ज्याचं उत्तर येईल -48. आता 100 जे आहेत ते कोणत्या कोणत्या पाड्यात येतात? 100 येतात 10 गुणिले 10, परत 25 चोक 100 आणि 50 दुणे 100. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता ह्या तिघांपैकी कोणती आपण जोडी घेणार? बघा, 10 आणि 10 किती होतात? 20. 25 आणि 4 29. 50 आणि 2 52 होतात. पण 50मधून 2 जर गेले तर 48 येतात. बरोबर. तर आपण 50 आणि 2 ही जोडी घेऊया. आता जी मोठी संख्या आलेली आहे त्याला आपण कुठलं चिन्ह देतो? इथलं मधलं वजा. आणि इथं जर मी वजाचं चिन्ह दिलं तर वजा वजा काय होईल? अधिक होईल. म्हणून आपण इथे अधिकचं चिन्ह देऊया. बरोबर आहे. कारण वजा अधिक वजा होतं म्हणजे 50मधून 2 गेले 48 राहिले आणि 50 मोठे आहेत म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह. तर आपण इथे 2m वर्ग वजा 50m अधिक 2m वजा 50 बरोबर 0. बरोबर आहे. तर ह्या दोघांमधल्या समान पदं काढू आपण. आता मी सांगितलं तुम्हाला 2m वर्ग म्हणजे काय? 2 गुणुले m गुणुले m. बरोबर आहे. त्याच्यानंतर 50m बरोबर, आता 25 दुणे किती होतात? 50 गुणुले m. आता याच्यामध्ये समान काय आहे? m आणि m समान आहे. बरोबर आहे. 2 आणि 2 समान आहेत. तर आपण इथं 2m लिहूया. आता वरती काय राहिलं? m वजा खाली काय राहिलेत? 25. ठीक आहे. अधिक 2m बरोबर काय लिहू आपण? 2 गुणुले m आणि 50 बरोबर 50चं काय लिहू शकतो आपण? 2 गुणुले 25, कारण 25 दुणे 50 होतात. तर इथे 2 आणि 2 समान आलेत. मग 2 लिहूया आणि कंसात काय लिहायचं? इकडे काय राहिलं आहे? m. तर m लिहूया वजा आणि इकडे किती राहिलेत? 25. मग इथे 25 आहे बरोबर 0. बघा समान आले. तर म्हणजे समान आले ते एकदा लिहूया आपण. m वजा 25 आणि इकडे 2m अधिक 2 बरोबर 0. आता m वजा 25 बरोबर 0 किंवा 2m अधिक 2 बरोबर 0. तर m बरोबर 0. आता हे वजाचे तिकडे जाऊन अधिक. बरोबर. त्याच्यानंतर इकडे काय होईल? 2m बरोबर 0 वजा 2. तर आता mची किंमत इथे येईल 0 आणि 25 25. ठीक आहे. इथे mची किंमत आपल्याला 25 मिळालेली आहे. किंवा आता इथे 2m बरोबर 2तून 0 केले 2 वजा 2 आहे तिथं म्हणून वजाचं चिन्ह. किंवा m बरोबर वजा 2 आता इकडे गुणवलेमध्ये आहे तिकडे येऊन भागिले होते. बरोबर आहे. किंवा m बरोबर बेकेबे बेकेबे. मग mची किंमत इथे येईल वजा 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला mच्या दोन्ही किमती मिळालेल्या आहेत. तिथे आपण लिहा म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची 25 व वजा 1 ही मुळे आहेत. चला आता आपण प्रश्न क्रमांक 10 बघूया. 10 दिला आपला 25m वर्ग बरोबर 9. बरोबर आहे. पहिली स्टेप आहे ते
25m वर्ग. आता इकडे बघा हे 9 तिकडे आहेत तिकडे अधिकमध्ये आहे, तिकडून वजा 9 होते. ठीक आहे. आता जर आपण 25 आणि 9 ह्या दोन संख्येचा जर विचार केलात तर 25 आणि 9 ह्या 5 आणि 3 चे वर्ग आहेत. म्हणजे 5चा वर्ग किती होतो 25 आणि 3चा वर्ग होतो 9. बरोबर आहे. तर आपण काय करू इथे आपण असं लिहू की 5mचा वर्ग वजा 3चा वर्ग बरोबर 0. ठीक आहे. आता बघा 5m वर्ग म्हणजे काय, 5चा वर्ग 25, mचा वर्ग m वर्ग, 3चा वर्ग 9. म्हणजे आपण ह्यांचे फक्त अवयव पाडले सारखं केलेले आहे. आता इथे बघा, आता इथे आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे. सूत्र कोणतं आहे, a वर्ग वजा b वर्ग बरोबर काय होतं a अधिक b, a वजा b. आता आपल्याला ह्याला या सूत्राच्या स्वरूपात लिहायचं आहे. कसं लिहिणार, आता बघा a वर्ग वजा b वर्ग. आता इथे a ची किंमत काय आपली 5mचा वर्ग ही आपली a ची किंमत आहे आणि b वर्गाची किंमत काय आहे वजा 3चा वर्ग. तर आपण पहिला a ची किंमत म्हणजे 5m अधिक 3 आणि आता वजाचा लिहिता वेळी 5m वजा 3 बरोबर काय लिहितो 0. ठीक आहे. आता इथे लिहिणार 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m वजा 3 बरोबर 0. आता 5m बरोबर 0 इकडे अधिक इकडे येऊन वजा 3 होतील किंवा 5m बरोबर 0. आता इकडे वजा 3 आहे, तिकडे येऊन अधिक 3 होतील. बरोबर आहे. आता 5m बरोबर 3तून 0 गेले 3 मोठे आहेत म्हणून इथे वजाचं चिन्ह आहे किंवा 5m बरोबर 0 आणि 3 होतील. आता इथे आपल्याला m ची किंमत काढायची आहे म्हणून m बरोबर वजा 3. आता इकडे गुणुले आहेत, इकडे येऊन भागिले 5 होतील किंवा m बरोबर 3 इकडचे गुणुले 5 इकडे येऊन भागिले 5. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला m च्या किमती मिळाल्या. ठीक आहे. आता आपण लास्टला लिहितो म्हणून दिलेल्या समीकरणाची वजा 3/5 व 3/5 ही मुळे आहेत. अशा प्रकारे आपलं 10वा प्रश्न इथे संपलेला आहे. चला प्रश्न क्रमांक 11 बघूया. प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे 7m वर्ग बरोबर 21m. आता इथे आपण काय करायचं 7m वर्ग आता तिकडचे अधिक इकडून वजा 21m बरोबर 0. आता इथे आपण काय लिहिणार बघा, इथे 7m वर्ग छेद 7 वजा 21m छेद 7 बरोबर 0/7. आता आपण इथं काय केलं, दोन्ही बाजूस 7ने भागू. ठीक आहे. आता तुम्ही विचाराल की सर 7नेच का भागलं, तर बघा 7 आणि 21 7च्या पाड्या देतात म्हणून 7 एके 7 7 एके 7 काय राहिले ते m वर्ग वजा 7 एके 7 7 त्रिक 21 आता येईल 3m बरोबर 7 आणि 0ला भागले तर 0 उत्तर येईल. आता m वर्ग म्हणजे काय m गुणुले m आणि 3m म्हणजे 3 गुणुले m. आता इथे m समान आहेत मग m इथे का लिहू
आणि इथे काय राहिलं एम वजा खाली काय राहिले 3 बरोबर काय 0. मग इथं आपण लिहूया एम बरोबर 0 किंवा एम वजा 3 बरोबर 0. आता एम बरोबर 0 ची किंमत एमची किंमत आपल्याला या तर 0 असेल किंवा एम बरोबर 0. आता इकडे वजा 3 आहेत दोन अधिक 3 होतील तर मग एम बरोबर 0 आणि 3 होते. तर इथे म्हणून दिलेल्या समीकरणाची 0 व 3 ही मुळे आहे. बघा किती सोप्या पद्धतीचं हे गणित आहे. बघा शेवटचा प्रश्न क्रमांक 12 एम वर्ग वजा 11 बरोबर 0. तर इथे आपण काय करूया एम वर्ग वजा आता आपल्याला 11ला काय करूया वर्गमुळात 11चा वर्ग बरोबर 0. आता बघा ह्याचे आपण अशा पद्धतीने अवयव पाडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे ना वर्गमुळात 11 गुणिले वर्गमुळात 11 किती होईल 11च उत्तर येणार आहे ना. तर त्याचं जर वर्गमूळ केलं तर आपल्याला 11च उत्तर येईल. तर आता इथे बघा इथे आपण ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय येतं ए अधिक बी आणि ए वजा बी चा सूत्र वापरणार आहोत. आता इथे एची किंमत आणि बीची किंमत आपली एची किंमत आहे एम वर्ग वजा बीची किंमत आहे वर्गमुळात 11चा वर्ग बरोबर आहे. त्याच्यानंतर आता इथे काय आपण करू एकदा एम अधिक वर्गमुळात 11 हे एकदा लिहू आणि एम वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. आता इथे एकदा अधिकमध्ये लिहिलं एकदा वजामध्ये लिहिलं एकदा अधिक एकदा वजामध्ये. ठीक आहे. उत्तराच्या बाजूला हे सूत्र लिहायला विसरू नका. त्याच्यानंतर एम अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा एम वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. तेथे एम बरोबर 0 आता इकडचे अधिक वजा वर्गमुळात 11 होतील किंवा एम बरोबर 0 वजाचे इकडे अधिक वर्गमुळात 11 होतील. तर ते येथे एम बरोबर वजा वर्गमुळात 11 किंवा एम बरोबर वर्गमुळात 11. तर म्हणून दिलेल्या समीकरणाची वजा वर्गमुळात 11 व वर्गमुळात 11 ही मुळे आहेत. मुलांनो इथे आपला सराव संच संपलेला आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक आता हे जे सराव संच आहे आपलं अवयव पद्धतीचं हे बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला 2 मार्कासाठी विचारलं जाणार आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर ही जी पद्धत आहे त्याच्यावरती जवळजवळ आपल्याला 4 प्रकारची गणित आहेत. तर हे जे 4 प्रकार आहेत ते तुम्ही नक्कीच सराव करा त्या प्रकारांचा. आणि जर कोणत्याही प्रकारामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देईल. आणि जो कोणते प्रश्न तुम्हाला समजत नसतील ते मला कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला त्या प्रश्नांचं अजून सोप्या पद्धतीने उत्तर सोडवून दाखवेन.